नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बलभीम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने नवीन वर्षामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील अभ्यासपत्रिका क्रमांक 302 अनिवार्य आधुनिक मराठी वाङ्मयातील प्रवाह, दलित व आदिवासी साहित्य या अभ्यासपत्रिकेतील अभ्यासक्रमाचा परिचय करून घेणार आहोत. या तिसऱ्या सत्रामध्ये आपणाला 2 साहित्य प्रवाह अभ्यासायचे आहेत. एक दलित साहित्य प्रवाह आणि दुसरा आदिवासी साहित्य प्रवाह. या दोनही साहित्य प्रवाहातील 2 साहित्यकृतीही आपल्याला या सत्रामध्ये अभ्यासायच्या आहेत. आज आपण या 2 साहित्य प्रवाहांचा परिचय करून घेणार आहोत. सर्वप्रथम या तिसऱ्या सत्रामध्ये बलभीम महाविद्यालयाच्या वतीने व मराठी विभागाच्या वतीने मी प्राध्यापक संदीप परदेशी पुनश्च एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आपण या सत्रामध्ये जो अभ्यासपत्रिका आहे आपली, या अभ्यासपत्रिकेतील अभ्यासक्रमाचा आता परिचय करून घेऊ. या अभ्यासपत्रिकेतील पहिला जो भाग आहे तो आहे दलित साहित्य. यामध्ये पहिला घटक आहे दलित साहित्य, संकल्पना, स्वरूप व प्रेरणा. यामध्ये आपल्याला दलित साहित्य म्हणजे काय, दलित साहित्याची संकल्पना, दलित साहित्याचं स्वरूप व दलित साहित्य निर्माण होण्यामागील प्रेरणा काय आहेत याचा अभ्यास करायचा आहे. यासोबतच यामध्ये दलित जीवन, स्थिती, गती म्हणजे दलितांचं जीवन, त्या जीवनासंबंधीचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. दुसरा उपघटक आहे दलित जाणीवेचे स्वरूप विशेष. मग दलित जाणीव काय आहे, या दलित जाणीवेचं स्वरूप आणि त्याचे विशेष आपल्याला बघायचे आहेत. तिसरा उपघटक आहे दलितांच्या चळवळी व दलित साहित्य. मग दलित साहित्य निर्माण होण्यामागे दलित चळवळींचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. मग कोणकोणत्या दलित चळवळी निर्माण झाल्या आणि त्या चळवळींनी दलित साहित्याला कसा हातभार लावला याचाही अभ्यास आपल्याला करावायचा आहे. यानंतर दलित साहित्य, व्यक्ती आणि समाज. मग दलित साहित्यातून जो समाज, दलित साहित्यामधून जो समाज आला, तो समाज, दलित साहित्यातील व्यक्ती यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाचवा उपघटक आहे आत्मभान, आत्मशोध, नकार, वेदना, विद्रोह या संकल्पनांचे आपल्याला स्वरूप अभ्यासायचे आहे. दलित साहित्यामध्ये या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. आत्मभान, आत्मशोध, नकार, वेदना, विद्रोह या संकल्पनांचं मिळूनच दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. मग या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. दुसरा घटक आहे दलित साहित्य, परंपरा व स्वरूप. यामध्ये दलित साहित्याची परंपरा आपल्याला बघायची आहे. कुठून सुरू झालं दलित साहित्य आणि त्या साहित्याचं स्वरूप. यामध्ये पहिला उपघटक आहे दलित साहित्य, कविता, कथा, कादंबरी, नाटक, आत्मकथने आणि समीक्षा. मग दलित साहित्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारे लेखन केल्या गेलं, मग दलित कविता असतील, दलित कथा असतील, दलित कादंबऱ्या असतील, दलित नाटकं, दलित आत्मकथनं आणि दलित समीक्षा, या सर्वांचा थोडक्यामध्ये परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. मग दलित कवितेची परंपरा,
दलित कथेची परंपरा, दलित कादंबरीची परंपरा, दलित नाटकांची परंपरा, दलित आत्मकथनांची परंपरा आणि दलित समीक्षेची, या सर्व प्रकारांचा थोडक्यात अभ्यास आणि त्याचं स्वरूप आपणाला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. पुढचं आहे दलित साहित्याची भाषा. मग दलित साहित्यामध्ये जे दलित साहित्यिकांनी लेखन केलं विविध प्रकारांच्या माध्यमातून, त्यामध्ये कशा पद्धतीने भाषेचा उपयोग केला, त्या दलित साहित्याची भाषा आपल्याला अभ्यासायची आहे. पुढचं आहे दलित साहित्याचं विश्लेषण. मग दलित साहित्याचं विश्लेषण करत असताना दलित साहित्याचं वेगळेपण, दलित साहित्याचे विशेष, दलित साहित्याचे वैशिष्ट्य ही आपण अभ्यासणार आहोत. पुढचं आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळी आणि दलित साहित्य. मित्रांनो, दलित साहित्य निर्माण होण्यापाठीमागे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चळवळी निर्माण केल्या, ज्या पददलितांना, ज्यांना अस्पृश्य म्हणून हिणवलं गेलं, त्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी, बहुजन समाजालाही एक माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे या हेतूने ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्या चळवळीतूनच दलित साहित्य निर्माण झालं. आणि अशा प्रकारे आपल्याला या चळवळी आणि दलित साहित्य यांचा संबंधही अभ्यासायचा आहे. पुढचा महत्त्वाचा घटक आहे आत्मकथन. आता यामध्ये आपल्याला दलित आत्मकथनं कोणकोणती निर्माण झाली, या आत्मकथनांचं स्वरूप, आत्मकथनांची वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायची आहे. त्यासोबतच महत्त्वाचा भाग म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला जे एक दलित आत्मकथन अभ्यासायचं आहे, आयदान, उर्मिला पवार यांचं, या आयदान आत्मकथन उर्मिला पवारांचं आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला दलित आत्मकथन परंपरा आणि विकास, दलित आत्मकथनांची परंपरा काय आहे, त्याचा विकास कसा झाला आत्मकथनांचा, हे आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यासोबतच दलित आत्मकथनांचे स्वरूप, विशेष, आयदान, या आत्मकथनांच्या ज्या लेखिका आहेत उर्मिला पवार यांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यासोबतच आयदान हे जे आत्मकथन आहे, या आत्मकथनातून आलेलं सामाजिक वास्तव आणि सामाजिक संघर्ष, की लेखिकेने कशा पद्धतीने सामाजिक संघर्ष केला, त्यासोबतच लेखिकेचं समाज वास्तव काय आहे हे लेखिकेने या आत्मकथनामधून मांडलेलं आहे. तिने समाजासोबत केलेला संघर्ष, तो संघर्ष, ते वास्तव आयदानच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आणि या आत्मकथनाचे स्वरूप, विशेष, हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि शेवट आयदान या आत्मकथनाचे वाङ्मयीन मूल्यमापन, हे घटक आपण घटक क्रमांक 3 मध्ये अभ्यासणार आहोत. आता पुढचा जो भाग आहे आपला विभाग ब, यामध्ये आपल्याला आदिवासी साहित्य अभ्यासायचं आहे. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जे विविध वाङ्मयीन प्रवाह निर्माण झाले, ज्या वाङ्मयीन प्रवाहांनी मराठी साहित्याला समृद्ध केलं, त्यातीलच एक महत्त्वाचा वाङ्मयीन प्रवाह आहे आदिवासी साहित्य. या आदिवासी साहित्याचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेच्या दुसऱ्या विभागात आपल्याला करायचा आहे, ज्यामध्ये पहिला घटक आहे आदिवासी जमाती, समाज आणि संस्कृती. मग आदिवासी जमाती कोणकोणत्या आहेत, तो आदिवासी समाज आणि या आदिवासी समाजाची संस्कृती काय आहे,
हे आपल्याला बघायचं आहे. कारण आदिवासी समाज हा आपल्या समाजापासून किंवा एकूणच आदिवासी समाज हा निसर्ग संपन्न असतो. तो त्याची एक विशिष्ट संस्कृती असते. तो निसर्गाच्या सानिध्यात राहतो. मग या आदिवासी समाजाची आपली एक संस्कृती आहे, त्याची एक आपली ओळख आहे. या सर्वांचा परिचय आपल्याला या पहिल्या घटकात करून घ्यायचा आहे. यामध्ये बघा, पहिला उपघटक आहे आदिवासी जमातींची जीवन पद्धती काय असते, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांच्या धर्मसंकल्पना काय आहेत, सामाजिक जीवन त्यांचं काय आहे, आदिवासी समाजाचं शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा आदिवासी समाजापर्यंत शिक्षण पोहोचलं का नाही किंवा शिक्षण कशा पद्धतीनं पोहोचलं, त्यासोबतच आदिवासींच्या आरोग्य यासंबंधी पहिल्या उपघटकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरा उपघटक आहे आदिवासींची सांस्कृतिक पार्श्वभूमी. यामध्ये आदिवासींचं लोकसाहित्य, त्यांची लोकभाषा, आदिमतेची संकल्पना आणि स्वरूप. मग आदिवासींचं आपलं एक लोकसाहित्य आहे, त्यामध्ये त्यांच्या लोकगीतं येतील, त्यांच्या लोककथा येतील. त्यासोबतच त्यांची एक भाषा आहे, ती भाषा आणि आदिमता ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना, तिचं स्वरूप या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पुढचा आहे तिसरा उपघटक स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासी समाजाची स्थितीगती. मग स्वातंत्र्यानंतर आदिवासी समाजामध्ये परिवर्तन झालं का, त्यांची स्वातंत्र्यानंतरची स्थिती काय आहे, त्यांचं आजचं जीवन कसं आहे, याचाही आढावा आपण घेणार आहोत. पुढचा उपघटक आहे आदिवासींचे सण, उत्सव, निसर्ग सानिध्य, विधी, विधाने इत्यादी. मग आदिवासींचे सण कोणकोणते आहेत, त्यांचे उत्सव काय आहेत, ते कशा प्रकारे ते उत्सव साजरे करतात, मग निसर्गाच्या सानिध्यात ते राहतात. मग त्यांचे वेगवेगळे विधी असतील, सामाजिक विधी, मग लग्न समारंभ असेल, इतर विधी असेल, या सर्वांचाही थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील आदिवासी जमाती. मग महाराष्ट्रातील विविध आदिवासी जमाती आहेत, त्यांची एक आपली संस्कृती आहे, त्यांचाही परिचय आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आदिवासी जमातीचा इतिहास. मग कोणत्याही आदिवासी जमातीला इतिहास असतो आणि तो इतिहास आपल्याला या घटकामधून त्या इतिहासाचा परिचय करून घ्यायचा आहे. दुसरा घटक आहे आदिवासी साहित्य. यामध्ये पहिला उपघटक आहे आदिवासी साहित्याच्या प्रेरणा आणि स्वरूप. मग आदिवासी साहित्य जे निर्माण झालं, त्या निर्माण होण्यापाठीमागील प्रेरणा कोणत्या आहेत आणि त्या आदिवासी साहित्याचं स्वरूप कसं आहे, हे आपण अभ्यासणार आहोत. दुसरा उपघटक आदिवासी जमातीची संस्कृती, लोककला, बोली यांचा साहित्यावरील परिणाम. यात आदिवासी जमातींची संस्कृती, त्यांच्या विविध लोककला ज्या आहेत, त्यांच्या बोलीभाषा, या सगळ्यांचा साहित्यावर कसा परिणाम झाला किंवा साहित्यामध्ये त्या कशा आल्या, कशा पद्धतीनं आल्या, या घटकाचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर आदिवासी साहित्य परंपरा. मग आदिवासी साहित्यांची परंपरा कुठून सुरू झाली आणि ती कशा पद्धतीने तिचा विकास होत गेला, हे आपण बघणार आहोत. त्यासोबतच आदिवासी साहित्यामध्येही विविध प्रकार आहेत. आदिवासी कविता, आदिवासी कथा, आदिवासी कादंबरी, आदिवासी नाटक आणि आदिवासी आत्मकथने यांचाही थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. त्यासोबतच आदिवासी व आदिवासीतर लेखनाचा परिचय. मग यांचा तुलनात्मक दृष्टीने मग आदिवासी लेखनाचा थोडक्यात परिचय आणि आदिवासीतर लेखन यामध्ये काय फरक आहे, हे आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत या घटकामध्ये. नंतरचा तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे की आदिवासी साहित्य संकल्पना,
साहित्य हे तर आपण बघणार आहोत. त्यासोबतच महत्त्वाचा तिसरा घटक ज्यामध्ये आपण आदिवासी जो एक कविता संग्रह आपल्या या सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तो कविता संग्रह आपण अभ्यासणार आहोत. कविता संग्रहाचं नाव आहे निवडुंगाला आलेली फुले. जो कविता संग्रह लिहिलेला आहे प्रभू राजगडकर यांनी. या कविता संग्रहाचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये आपण कवीचा परिचय करून घेणार आहोत. कवीची काव्यसंग्रह लिहिण्यापाठीमागील भूमिका आपण बघणार आहोत. त्यासोबतच कविता संग्रहामधून आलेले आदिवासी जीवनातील वर्तमान, वास्तव आणि संघर्ष या बाबींचाही विस्तृतपणे आपण आढावा घेणार आहोत. त्यासोबतच निवडुंगाला आलेली फुले या काव्यसंग्रहाचं स्वरूप आणि विशेष आपण बघणार आहोत. या संग्रहातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनासंबंधी आलेलं विवेचन आपण बघणार आहोत. यामध्ये मग आदिवासींचं सामाजिक जीवन कशा पद्धतीनं असतं, राजकीय जीवन, सांस्कृतिक आणि आर्थिक या सर्वांचा एक विवेचनात्मक अभ्यास आपण या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि पुढचं आहे या दोन्हीही म्हणजे दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य या अभ्यासक्रमासाठी जे संदर्भ ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ असे आहेत. दलित साहित्याचे संदर्भ ग्रंथ ज्यामध्ये दलित आत्मकथने स्वरूप वासुदेव मुलाटे यांचा, दुसरा निळी पहाट राग जाधव, निळी वाटचाल दत्ता भगत, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान प्रल्हाद लुलेकर, दलित कविता मसू पाटील, दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप यशवंत मनोहर, फुले आंबेडकरी साहित्य आकलन आणि आस्वाद मोतीराम कटारे, दलित साहित्य एक अभ्यास अर्जुन डांगळे. हे 8 दलित साहित्याच्या संदर्भात संदर्भ ग्रंथ आहे. पुढचे आदिवासी साहित्याच्या संदर्भात संदर्भ ग्रंथ आहे आदिवासी साहित्य स्वरूप व परंपरा प्रमोद मुनघाटे, आदिवासी प्रश्न गोविंद गारे, महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य एक शोध माहेश्वरी गावित, चळवळ आणि साहित्य संपादक भास्कर शेळके व इतर लांबखेडे गौरव ग्रंथ आहे हा. समकालीन साहित्य आणि साहित्यिक दत्ता भगत, आदिवासी मराठी साहित्य स्वरूप आणि समस्या संपादक आहे डॉक्टर प्रमोद मुनघाटे, अस्मितेच्या नव्या वाटा डॉक्टर उत्तम आंभोरे. अशा पद्धतीने या दोन्ही साहित्य प्रकारांसाठी हे संदर्भ ग्रंथ आहेत. हा झाला एकूण आपल्या तिसरा सत्रातील जो अभ्यासक्रम आहे दलित साहित्य व आदिवासी साहित्य या दोन्ही साहित्य प्रवाहांच्या संदर्भातील हा अभ्यासक्रम आपण अभ्यासणार आहोत. पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्षात दलित साहित्याच्या संकल्पना आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.